नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी इथे जो पिठाचा गोळा केलेला आहे तो आहे गव्हाचा पिठाचा गोळा. आणि ह्याच्यामध्ये मी मळताना साखर, रवा आणि डालडा किंवा तूप तुम्ही टाकू शकता. तर ते सगळं पीठ मी मळून घेतलं, थोडा वेळ फुगत ठेवला आणि त्याच्यानंतर हा मी गोळा बनवलेला आहे. कारण मला शंकरपाळ्या खायची खूप इच्छा होती आणि आता हे सगळे चोचले मला चुलीवरच चालवायला लागतील आणि ते सगळे चोचले चुलीवरच पुरवायला लागतील. तर त्याचमुळे मी सगळा हा घाट घातलेला आहे चुलीवरच. तर इथे मी पिठाचा गोळा आहे तो मस्त लाटलेला आहे आणि एक थोडीशी थिक लेअर आपल्याला ठेवायची आहे, जशी की मी ठेवलेली आहे. आत्ता आहे ना आत्ता मी काय करते, हे असे कडा कुठे पातळ झाड झालेले आहेत तर त्या मी सरळ केल्या आणि आत्ता ह्याला ना चरे पाडून घेते. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे, जितक्या साईजनी पाहिजे तितक्या साईजनी तुम्ही करू शकता. तर युद्धाच्या काळात आता आपली अशी अवस्था झालेली आहे की गावामधली लाकडं, चुली, आमच्या गावामध्ये तर बऱ्याच लोकांनी चुलीच आता प्रेफर केलेल्या आहेत. सगळीकडे तेच चालू आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की कोरोना आला तरी पण लोक गावाकडे धावत होते. म्हणजेच कितीही शहरीकरण झाले तरी गाव आपलं काय सुटणार नाही आहे आणि गावातल्या गोष्टीच, गावातलं निसर्गच आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहतं. त्याच्यामुळे आपल्याला गाव जपायला पाहिजे आणि म्हणूनच ह्या गावाकडच्या गोष्टी ह्या चॅनलवर, गावाकडच्या जेवढ्या गोष्टी आहेत किंवा गावामध्ये आम्ही काय काय करतो ह्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओजला तसेच व्ह्यू येऊ दे. तर इथे मी असे काप केलेले आहेत, शंकरपाळ्यांचे असे तुकडे बनवलेले आहेत. आता मी ह्या एक एक तळणार आहे. त्यांना ह्या सेपरेट करून ठेवते म्हणजे खाली पोलपाटाला त्या चिकटतात. तर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आग अशी मस्त पेटलेली आहे चुलीवर, छान दिसते दिसायला पण. तर इथे असं तेल गरम पूर्ण झाला की ह्याच्यामध्ये मी एक एक करून टाकणार आहे. बरं, एक एक म्हणजे एकच नाही हां, मी हे फक्त तेल गरम करण्यासाठी टाकलं होतं. आणि आता हे असं टाकून घेते. एक ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. हे असं झाऱ्याने मी फिरवून घेते म्हणजे चिकटायला नको, आणि जितकं आपण फिरवतो ना तशा त्या फुलतात. तर हे असं मी सगळीकडे फिरवून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता की मी तेल खूप कमी टाकलं आहे. असं का? पहिली गोष्ट, काही कारणं आहेत. माझ्याकडे शंकरपाळ्या खूप कमी आहेत, त्याच्यामुळे एवढ्याशा तेलात त्या इनफ होतील. दुसरं कारण म्हणजे जर मी ह्या चॅनलवर या व्हिडिओमध्ये जास्त तेल दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर तिथे माझंही नुकसान आहे, घरात ओरडा खायला लागला असता. कारण जो गरम केलेला तेल असतो तो तुम्हाला तर माहिती आहे, तो आपण फ्रायसाठीच यूज करू शकतो. जेवणामध्ये त्याची टेस्ट बदलते, त्याच्यामुळे मोजकाच तेल मी घेतलेला आहे. आणि आता हे माझं फ्राय करून झालं, मग मी ते डिशमध्ये ओतून घेतलं. आता बाकीच्या मी फ्राय करून घेते. तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुम्ही आत्ता जेवण कसं बनवता हे मला, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कमेंट करण्यात, तर तुम्ही सांगू शकता.
आमच्याकडे तर आम्ही मोस्ट ऑफ चूलच पेटवतो आहे. खूप गावामध्ये खूप अशी लोकं आहेत ज्यांचं चुलीशिवाय न होता जास्त गॅसवर होतं. आणि आता ते गॅस पूर्ण लाईन लागलेले आहेत, खूप मोठ्या मोठ्या लाईन. म्हणजे दिवसाला 80-90 सिलेंडर गावामध्ये लाईनवर आहेत. आणि दिवसभर तिथल्या म्हणजे जे मालक आहेत, बायका आहेत, त्या तिथे असतात. तर इथे आपले बघा मस्त शंकरपाळ्या झालेल्या आहेत.